बघा, जर एका माणसाने 30 किलोमीटर गतीने प्रवास केला तर तो माणूस त्याच्या मुक्कामी 10 मिनिटं उशिरा पोहोचतो. आणि जर त्याने ताशी 42 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो माणूस मुक्कामाच्या ठिकाणी 10 मिनिटं लवकर पोहोचतो. तर त्याने प्रवास केलेले अंतर किती असा प्रश्न. अनुमान तर्क या क्लुप्तीचा वापर करून कधी कधी उत्तरापर्यंत जावं लागते. या प्रश्नाचं उत्तर 35 किलोमीटर आहे. लेकरांनो लक्ष द्या, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता माणसाने ताशी 30 किलोमीटर गतीने प्रवास केला तर तो माणूस मुक्कामाच्या ठिकाणी 10 मिनिटं उशिरा पोहोचतो. हे अंतर आहे 35 किलोमीटर. आता त्याचा वेग जर का 30 किलोमीटर प्रति तास असेल तर तो मुक्कामाच्या ठिकाणी 10 मिनिटं लवकर पोहोचत आहे. एकूण अंतर 35, त्याचा वेग 30, वजा बाकी 5 किलोमीटर. याचा अर्थ या 5 किलोमीटर साठी त्याला 10 मिनिटं उशीर होत आहे. जेव्हा ताशी वेग 30 असतो, मग इथं मिनिटे लिहा आणि इथं लिहा किलोमीटर. जेव्हा त्याचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे, एका तासामध्ये 60 मिनिटं असतात, म्हणून इथं तासाचं मिनिटामध्ये रूपांतरण. याचा अर्थ 60 मिनिटात तो 30 किलोमीटर चालतो. या उरलेल्या 5 किलोमीटर साठी त्याला 10 मिनिटं उशीर होतो. 60 मिनिटात जर का तो 30 किलोमीटर चालतो तर प्रश्न असा करा की 10 मिनिटात तो हे 5 किलोमीटर अंतर चालतो का. याचं उत्तर 5 किलोमीटर येते का हे आपल्याला काढायचं. त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार, जसं की 10चा 30 सोबत छेदस्थानी 7चा प्रश्नासोबत याचं उत्तर 5 यावं म्हणजे उत्तर मिळालं. 30 दोन्ही 60 आणि 2 पंच 10, उत्तर 5 आलं. याचा अर्थ या 5 किलोमीटर साठी त्याला 10 मिनिटं लागत आहेत. ही क्लुप्ती ध्यानात ठेवा. आता जेव्हा त्याचा वेग, अंतर तेच आहे, किती हो, 35 किलोमीटर. जेव्हा त्याचा ताशी वेग 42 किलोमीटर असतो तेव्हा तो माणूस मुक्कामाच्या ठिकाणी 10 मिनिटं लवकर पोहोचतो. म्हणून त्याचा ताशी वेग 42 वजा हे अंतर आहे 35 किलोमीटर, ही वजा बाकी 7 किलोमीटर. मग आता याची मांडणी कशी. इथं परत मिनिटं, एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. जेव्हा ताशी वेग 42, याचा अर्थ 60 मिनिटात तो 42 किलोमीटर एवढा अंतर चालतो. जेव्हा ताशी वेग 42 तेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी तो 10 मिनिटं लवकर पोहोचतो. लक्ष द्या, इथं 7 किलोमीटर उरतात. 60 मिनिटामध्ये जर का तो 42 मिनिटं चालतो तर इथं 10 मिनिटं तो लवकर पोहोचतो. याचा अर्थ या 10 मिनिटामध्ये तो 7 किलोमीटर चालतो का. हे 7 किलोमीटर जर उत्तर आलं तर प्रश्न शेल्यावर गेला. लक्ष द्या, 10चा गुणाकार 42 सोबत, 60चा प्रश्नासोबत, 10 सक 7 आणि 6 7 42. जेव्हा माणसाचा ताशी वेग 42 असतो तेव्हा तो माणूस मुक्कामाच्या ठिकाणी 10 मिनिटं लवकर पोहोचतो. अंतर 35 आहे. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर, प्रश्न विचारला त्या माणसाने प्रवास केलेले एकूण अंतर किती, 35 किलोमीटर. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. अंतर, वेळ, वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.
गणितासंबंधी कुठलीही अडचण, कुठलाही प्रश्न असू द्या, गुगलवर प्रश्न टाईप करताना गणित बुद्धिमत्ता सिंपल टिप्स बाय वागसर असं टाईप करा, उत्तर लगेच मिळेल. जर का उत्तर मिळालं नाही, तो प्रश्न या नंबरवर पाठवा, त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.